नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक आज विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर नाशिक शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शिस्तबद्ध संचलन पार पडलं। विशेष म्हणजे यावर्षी संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत असल्यानं हा सोहळा नाशिककरांसाठी अभिमानाचा ठरलाय। आज सकाळी शहराच्या तपोवनातील आठवण लॉन्स इथं महंत श्री महाव्रत स्वामी नयन स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संचलन पार पडलं, तर सायंकाळी देखील काही संचलन पार पडणार आहे। भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मता, संस्कृतीची जपणूक, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रभक्ती रुजवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षी शताब्दी वर्ष पूर्ण होत आहे। या पार्श्वभूमीवर काल संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। आज सकाळी नाशिकमध्ये तपोवनसह विविध परिसरात स्वयंसेवकांचं पथसंचलन करण्यात आलं। शिस्तबद्ध पावलांचा गजा, भगव्या पताकेसमोर दिलेला सलाम आणि देशभक्तीच्या घोषणांनी संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण होतं। याबाबत अधिक माहिती नाशिक शहर जिल्हा कार्यालयाचे सहसचिव महेश चौधरी यांनी दिली। नमस्कार। आजचा जो आहे आपला विजयादशमीचा उत्सव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्षानिमित्ताने नाशिक शहरात एकूण 6 गटांमध्ये 22 नगरांमध्ये आजचे संचलन होणार आहेत। काही संचलन हे सकाळी होतील, काही संचलन संध्याकाळी होतील, कौमुदी संचलन ते असतील। शताब्दी वर्षानिमित्ताने संघाने ठरवलंय की समाजात आपल्याला जास्तीत जास्त वस्त्यांमध्ये जाऊन पंचपरिवर्तनाचे विषय आपल्याला घराघरात पोहोचवायचे आहेत। पंचपरिवर्तनामध्ये पर्यावरण, नागरी शिष्टाचार, स्वकाबोध, कुटुंब प्रबोधन आणि सामाजिक समरसता या विषयावर या शताब्दी वर्षानिमित्ताने सर्व स्वयंसेवक घराघरात जाऊन विषय पोहोचवणार आहेत, जेणेकरून समाजात या विषयांवर जागरण होईल आणि समाजाचं उत्थान या विषयांच्या माध्यमातून संघाचा ध्येय आपण ते ठेवलं आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी या विषयांवर काम करून स्वयंशिस्त लागावी, असं आपलं काम या वर्षात होणार आहे। नाशिक शहरातील नागरिकांनीही या स्वयंसेवकांचं ठिकठिकाणी स्वागत करत टाळ्यांच्या गजरा त्यांचा सन्मान केला। 100 वर्षांच्या संघ कार्याचा हा अभिमानास्पद सोहळा नाशिककरांसाठी ऐतिहासिक क्षण ठरला। संघाच्या शताब्दी पर्वात झालेले हे संचलन नाशिककरांच्या हृदयात कायमस्वरूपी ठसा उमटवून गेलाय। या पथसंचलनाच्या वेळी तपोवन नगराचे कार्यवाहक प्रदीप बोरगुदे यांसह तपोवन नगर परिसरातील स्वयंसेवक उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।